नमस्कार सगळ्यांना, मी सुनीता पराते, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मनापासून तुमचं स्वागत करते। आज आपण खास उन्हाळ्यासाठी मस्त पौष्टिक असे नाचणीचे लाडू करणार आहोत। उन्हाळ्यात आपल्याला थकवा जाणवत असतो आणि नाचणी ही देखील प्रकृतीने थंड आहे, म्हणूनच उन्हाळ्यात नाचणीचे लाडू खाणं किंवा नाचणीपासून केलेले वेगवेगळे प्रकार खाणं हे आपल्या शरीराला फायदेशीर ठरतं। आता नाचणीमध्ये कसं मुबलक प्रमाणामध्ये लोह आहे, कॅल्शियम आहे, म्हणूनच नाचणीचे लाडू लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मधल्या वेळेमध्ये भुकेसाठी पण देऊ शकतो आपण, व मुलांच्या डब्यासाठी देखील देऊ शकतो। तर आपण नाचणीचे हे लाडू कोणताही प्रकारचा पाक न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहेत। हे नाचणीचे लाडू तुम्ही अगदी 2 महिन्यांसाठी सुद्धा हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी प्रथम गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये 1 चमचा फक्त मी तूप घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये ह्या तुपामध्ये आपल्याला तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता। तर इथे मी फक्त काजू घेतलेले आहे आणि आपल्याला हे छान अगदी मस्त फ्राय करून घ्यायचे आहे। अगदी खमंग फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे जेव्हा आपण लाडू खातो ना की ते अगदी दाताखाली येतात ना तेव्हा खूप छान वाटतं। त्यामुळे मी आता हे अगदी मिनिटभर फक्त फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला। आता हे फ्राय झालेले आहे पहा। आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे। उन्हाळ्यासाठी शरीराला आतून थंडावा देणारे हे नाचणीचे लाडू अजिबातच पाक न करता हे लाडू आपण तयार करणार आहोत। आपला अगदी शेवटचा लाडू जरी आपण वळत असू ना तरी सुद्धा मिश्रण कोरडे होत नाही आणि सहजपणे आपल्याला ते लाडू वळता येतात। अतिशय मस्त असे आपले हे मऊसूद दाणेदार असे लाडू हे तयार झालेले आहेत। तर चला आता इथे मी जे ड्रायफ्रुट्स टाकलेले होते काजू ते परतून झालेले आहे छान अगदी। आता इथे आपल्याला इथे मी ओलं नारळ घेतलेलं आहे, एक पूर्ण नारळ घेतलेला आहे। इथं तुम्ही सुखं खोबरं जरी घेतलं ना तरी चालणार आहे, पण आजच आमच्या झाडाचे हे नारळ निघालेले असल्यामुळे मी ओलं नारळाचा वापर करत आहे। तर मी त्याची पाट काढून घेतलेली आहे आणि हे मस्त अगदी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे। आणि हे आपल्याला तोपर्यंत परतत राहायचं जोपर्यंत हे अगदी मोकळं सुटसुटीत होणार नाही। याने काय होतं ना की यामध्ये जे मॉइश्चर जर असलं ना तर ते निघून जातं, त्याच्यामुळे आपल्याला लाडू अगदी जास्त काळपर्यंत टिकून ठेवण्यात मदत होते। तर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त आणि एकदम छान अशी चव पण येते ह्या ओल्या नारळाने। तर त्यामुळे मी ओलं नारळ पण घालून घेतलेलं आहे आणि एकदम छान असं मस्त मंद गॅसवर आपल्याला हे परतत राहायचं आहे। आता हाडांना बळकटी देण्याचं काम हे जे आहे ना हे नाचणी करत असतं, म्हणून आपण लहान बाळ म्हणा किंवा वयोवृद्ध म्हणा किंवा आजारी व्यक्तींना देखील अशक्तपणा आला असेल ना तर अशांना सुद्धा हे लाडू आपण अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे तयार झालेले आहेत। पहा इथे एकदम छान असं मस्त आपलं हे जे खोबरं आहे ना हे देखील अगदी मोकळं सुटसुटीत भाजून झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही अगदी थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि यामधलं सगळं मॉइश्चर जे आहे ते निघून गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। आता हे थंड होतंय तोपर्यंत आता इथे मी नाचणीचं म्हणजे नागलीचं जे पीठ आहे ना ते आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 कप जे आहे ना फुल भरून मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। माझा हा 1 कप 250 ml चा आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे नाचणीचं जे सत्व आहे ना ते कसं तयार केलेलं आहे पहा। 3 दिवस इथे मी नागली अगदी व्यवस्थित भिजत घातलेली होती। त्यानंतर मग आपल्याला नागलीला अगदी छान असे मोड येऊ द्यायचे आहे आणि मोड आल्यानंतर थोडी वाळवून मग नंतर आपल्याला गिरणीमधून दळून आणायचे आहे। असे मोड आलेले जे धान्य असतात ना त्याचे जीवनसत्व आपल्याला लगेच खूप छान मिळतात आणि ते ऍक्टिव्ह पण होतात। त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला ही जी नागली आहे याचे सत्व काढून घ्यायचे आहे। आणि आता हे आपल्याला सुरुवातीला कोरडंच भाजून घ्यायचं आहे। तर मी जवळपास मला इथे भाजण्यासाठी 10 मिनिटं लागलेली आहे। अशी जर आपण नागलीचं पीठ जे आहे असं कोरडं भाजून घेतलं ना की गाठी पण तयार होत नाही आणि व्यवस्थित आणि खमंग असं भाजलं जातं, त्यामधला कच्चेपणा तो देखील निघून जातो। सुरुवातीला जर आपण तूप यामध्ये घातलं ना तर तूप पण जास्त लागतं आणि गाठी देखील तयार होतात। त्यामुळे आपल्याला हे असंच सुरुवातीला मस्त असं भाजून घ्यायचं आहे। जवळजवळ मी 10 मिनिटं हे पीठ भाजून घेतलेलं आहे खमंग अगदी। त्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं आपल्याला हे तूप घालून घ्यायचं आहे। इथं अगदी घट्ट तूप घातलेलं आहे, सुरुवातीला मी 1 चमचाच तूप घालून घेतलेलं आहे आणि आता हे तूप टाकल्यानंतर पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। एकदम एकसारखं आपल्याला हे असं भाजत राहायचं आहे, पाहू शकता तुम्ही। भाजत आपलं हे पिठाचं असं
टेक्स्चर जे आहे ते चेंज होतंय. अशाच प्रकारे आपल्याला हे अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे मस्त असं पीठ खमंग अगदी वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा त्याचा कलर देखील खूप छान असा चेंज झालेला आहे. एकही गुठळी होऊ द्यायची नाही. आता मी हा दुसरा चमचा मी आता हा तूप टाकून घेत आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. पहा त्याचा अगदी टेक्स्चर पण आहे ना ते एकदम मस्त अगदी चेंज झालेला आहे. पिठाला कलर पण एकदम सुंदर आलेला आहे आणि वास पण अगदी खमंग सुटलेला आहे. आता इथे मला अजून तुपाची गरज वाटत आहे तर मी आता अजून एक चमचा इथे तूप घालून घेत आहे व अशा प्रकारे आपल्याला इथे सगळं पीठ जे आहे भाजून घ्यायचं आहे. 3 ते 3.5 चमचे मला हे तूप लागलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता मी हे व्यवस्थित असं छान अगदी भाजून घेत आहे. आता हे जे लाडू आहे ना हे बनवणं अगदी खूप सोपे आहे. त्यामुळे हे पटकन पण होतात आणि आपण अगदी ना मुलांना कोणत्याही प्रकारे जर आपण ही नागली जर दिली ना करून अगदी थालीपीठ बनवू शकता, अगदी लाडू बनवू शकता, अजून त्याची पेज बनवू शकतात. अशा वेगवेगळे प्रकार जर आपण दिले ना तर मुलं अगदी अजिबात मागे पुढे न पाहता खायला घेता म्हणजे घेतातच. नाहीतर कसं आहे ना की अगदी मुलं म्हणजे नागली म्हटलं की अगदी नको नको वाटतं त्यांना. पण असे काही जर प्रकार तुम्ही खाऊ घातले ना तर ते पण अगदी न विचारता असे खातील. तर त्यामुळे बघा आता आपलं हे पीठ पण अगदी खमंग असं मस्त असं भाजून झालेलं आहे. तुम्ही अगदी नागलीपासून बिस्किट देखील करू शकतात. म्हणजे अगदी ज्यांना डायबिटीज वगैरे आहे ना अशा लोकांना देखील हे नागलीचे बिस्किट करून खाऊ घातले ना तर अतिउत्तम. चला आता हे पीठ भाजून झालेलं आहे तर आपण यामध्ये जे ओलं नारळ जे आहे ते अगदी मस्त परतवून ठेवलेलं होतं ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अगदी 5-1 मिनिटं पुन्हा आपल्याला वर खाली करत आहे लो गॅसवर छान अगदी परतवून घ्यायचं आहे. बघा आता हे 5-1 मिनिटं मी असंच परतवून घेणार आहे. आपलं जे हे पीठ आहे एकदम छान आणि मस्त असं खमंग भाजलं गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता इथे मला जवळपास 15 ते 20 मिनिटं हे पीठ भाजण्यासाठी लागलेलं आहे. तुम्ही जितकं भाजाल ना तितकं अगदी आपले खूप सुंदर असे लाडू तयार होतील. आरोमा पण इतका सुंदर येतोय याचा. एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. चला तर आता हे आपल्याला एका परातीत मी हे काढून घेणार आहे आणि आता हे छान मस्त गार होऊ द्यायचं आहे. अगदी गारच नाही करायचं, थोडंसं कोमट राहू द्यायचं आहे. असं मस्त प्लेटमध्ये छान अगदी पसरवून ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे हे पटकन कोमट व्हायला मदत होते. एकदम छान अगदी मस्त झालेले आणि एक पण गुठळी याच्यामध्ये तयार झालेली नाही. आता यामध्ये मी ना 1 वाटी गूळ घातलेला आहे बघा. तो मी किसून ठेवलेला होता. आता इथे मी 1 वाटी टाकलेला आहे. अगदी योग्य प्रमाण आहे हे. पण तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही हे जास्त टाकू शकता. तुम्ही यामध्ये गुळाच्या ऐवजी साखरेचा वापर देखील करू शकता किंवा खडी साखरेचा देखील वापर करू शकता. पण मी इथे गुळाचा वापर केलेला आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. अजून हे मिश्रण आपलं कोमटच आहे. एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला हे जे आहे हे मिश्रण जे आहे मिक्स केलेलं थोडं थोडं अगदी मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, गूळ आणि आपलं हे जे नागलीचं सत्व आहे भाजलेलं ते सगळं एकजीव होणार आहे आणि मग मस्त त्याला बाइंडिंग पण येईल. त्याच्यामुळे आता मी हे थोडंसं मिक्सरला आता हे लावून घेणार आहे. अगदी मिनिटभर फक्त आपल्याला हे मिक्सर चालू करायचं आहे. त्यामुळे काय होईल, जो गूळ टाकलेला आहे तो पण एकदम छान असा बारीक होईल आणि एकजीव होईल. सगळं हे मिश्रण जे आहे ते मिळून येईल. पाहू शकता तुम्ही एकदम छान मस्त असं ग्राइंड झालेलं आहे आणि त्याचा अगदी गोळा पण तयार होतोय. म्हणजे याचाच अर्थ की आपल्याला वरतून परत तुपाची वगैरे गरज पडणार नाही अगदी लाडू वळण्यासाठी. तर मी अशाच प्रकारे हे सगळं मिश्रण जे आहे ते मी ग्राइंड करून घेत आहे. तर हे होईपर्यंत तुम्हाला जी आजची रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता हे सगळं आपलं ग्राइंड झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता हे सगळं मिश्रण जे आहे हे ग्राइंड झालेलं आहे. पहा किती मस्त अगदी त्याला बाइंडिंग पण आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
साहित्य म्हणजे 1 चमचा आपल्याला इथे वेलचीची पूड घालून घ्यायची आहे. आता ही वेलचीची पूड जी आहे, मी मिक्सरमध्ये थोडी साखर आणि 5-6 वेलच्या अशा टाकून मी मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं. अशी ही आपली वेलचीची पूड तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आणि ही वेलचीची पूड टाकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण वेलची देखील उन्हाळ्यामध्ये खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच उत्तम आहे. आणि यामध्ये आपण जे काही काजू जे फ्राय करून ठेवलेले होते असे खमंग, ते पण आपण टाकून घ्यायचे आहे आपल्याला. हे सगळ्यात शेवटी टाकायचे आहे, म्हणजे मिक्सरला फिरवण्याच्या आधी. म्हणजे जे काजूचे मोठे मोठे तुकडे आहे ना, ते अगदी खाताना, लाडू खाताना अगदी दाताखाली येतात. बघा एकदम छान आणि मस्त झालेलं आहे. आता आपण चला इथे लाडू वळायला सुरुवात करूया. लाडू पण अगदी सहज वळले जातील. पहा किती मऊसूत आणि मस्त आपले हे दाणेदार हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि मिश्रण देखील अजिबात कोरडं झालेलं नाही आणि सहजपणे आपल्याला हे लाडू वळता येत आहेत. पहा, बघू शकता तुम्ही. आणि वरतून अगदी तुपाची सुद्धा गरज लागणार नाहीये. आणि तुम्हाला जर लागलीच तर अगदी थोडंसं 1-2 चमचे तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा एकदम मस्त असे लाडू वळले जात आहे अतिशय. आणि शेवटचा लाडू पण बघा, शेवटचा लाडू वळेपर्यंत आपलं हे मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाहीये. तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा. आपल्या मुलांना, घरच्या मोठ्या माणसांना वगैरे लाडू खाऊ घाला. अतिशय पौष्टिक आहे हे, शरीराला आरोग्याच्या दृष्टीने खूपच छान आहे. यामध्ये आयर्न, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे लाडू एकदा तरी व्हायलाच पाहिजे. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसाठी.